नमस्कार मंडळी, जगताप नर्सरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आमची गाडी बडा दोस्त झाडं घेऊन निघालेली आहे शेंडीच्या दिशेने. शेंडीला आपण गवळी साहेबांच्या इथं लँडस्केपिंगचं काम घेतलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, आपण पोहोचलो आहोत भगवान साहेबांचे गवळी साहेबांच्या गुरुछाया ह्या बंगल्यावरती. ही आहे आपली गाडी. विविध प्रकारचे झाडं, फुलझाडं, फळझाडं आणलेली आहेत. ही सर्व कॅरी ज्यात लागवड करायची आहे. हा ओपन स्पेस आपण त्यांचा जो आहे तिथे झाडं सगळे प्रकारचे बसून देणार आहोत. कामाला सुरुवात झालेली आहे. साहेबांनी आधीच बेडमध्ये माती भरून घेतली होती, पण तरी आपल्या मनाला पटत नाही. जी काही लेवल केली होती त्यांच्या माणसाने ती काही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा आपले टीम ही लेवल करून घेत आहे आधी झाडं लावण्याच्या पूर्वी. तर लेवलिंगचं काम सुरू आहे. झाडं लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे. तर प्रथम फक्की मारून मार्किंग करून लाईन दोरी लावून मार्किंग केलेली आहे व त्या मार्किंगवरती झाडं ठेवलेली आहेत आणि खड्डे व्यवस्थित करून माती न फुटता, ही जी माती आहे ही फुटली नाही पाहिजे लागवड करताना, ती न फुटता खड्डा करून त्याच्यामध्ये हे झाड लावत आहोत. तरी तुम्ही बघू शकता झाडाची मुळे, मुळी दाखवा, मुळी कशी व्यवस्थित फुटलेली आहे सगळीकडनं. उच्च प्रतीचे रोप आपण देतो नेहमीच. ही आहे लिमोनिका म्हणून व्हरायटी. गुलाबी रंगाचे फुलं व चमकीले पानं, शायनी पानं असतात त्याला. 12 फुल देणारी व्हरायटी आहे. लागवड सुरू आहे. हे बघा मित्रांनो, इतक्या वेळ मोकळा दिसणारी ही जमीन आता आपण विविध प्रकारचे झाडं लावत चाललो आहोत. नारळ लावलेला आहे, इथं निकोडिया आहे, पुढं कुंदा दिलेला आहे, सुवासिक फुलं देवाला वाहण्यासाठी. मागच्या बाजूला ही जटरोपाची लाईन आहे, लाल रंगाचे फुलं राहतील. साहेबांना विविध रंगांचे कॉम्बिनेशन केलेत. आपण मध्यभागी ही फळांचे झाडांची लाईन घेतलेली आहे. जसं की याच्यात आपण दिलेला आहे नारळ, हा आहे चिक्कू कालीपत्ती व्हरायटी, तर दिला आपण संत्रा, पुढं दिलेला आहे केशर आंबा, यापुढं लिंबोनी. असं आपण रोज बनवले आहेत. हे मागच्या बाजूला जटरोपाच्या लाईन नंतर आपण युजिनिया दिलेला आहे, त्याला क्रिस्टिना फायकस म्हणतो, त्याची लाईन आपण बसवलेली आहे. काही आरेका पाम दिले, थोडी ग्रीनरी अजून ॲड करण्यासाठी. आणि इकडे ही फुलांची लाईन आहे, ज्याच्यात मागच्या बाजूला आपण जे बघितलं निकोडिया, कुंदा, विविध प्रकारचे जास्वंद. त्याच्यानंतर हा दिला आहे आपण टिकोमा येल्लो. ही टिकोमा येल्लोची पूर्ण लाईन ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला आहे टिकोमा ऑरेंज. अशी ही फ्लावर बेड आपण पूर्णपणे भरत आहोत. दोरी लावलेली आहे, ही बघू शकता तुम्ही. दोरी मार्किंग करून त्याच्यावरती झाडं लागवड करत आहोत. तर हे बघा मित्रांनो, आपण आता सगळी लागवड कंप्लीट केलेली आहे. सगळे झाडं आपले लावून झालेली आहे व पाणी देण्याचं काम सुरू आहे. सरांची स्पेस बघा कशी फुललेली दिसते. सजीव झाडं जसे वाऱ्याबरोबर डुलतात ते तसं आपल्या जागेची शोभाही वाढतीये. आपण आधुनिकतेकडे वळत आहोत, कॉन्क्रीटचे जंगल उभे करत आहोत, पण त्याचबरोबर निसर्गाची जतनही केलं पाहिजे. गवळी साहेबांनी खूप मोठी त्यांच्या जागेमध्ये स्पेस दिली आपल्या सर्व झाडांसाठी, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. आपण हे जे आहेत हे फुलांचे आणि फळांची झाडं तर लागवड केली आहे, पण दुसरी बाजू दाखवतो मी तुम्हाला, जिथं त्यांनी आध्यात्मिकचा आपण म्हणूया की इथं तुळशी वृंदावन बसवलेलं आहे.
दोनच मिनिट. तुळशी वृंदावन बसवलंय, पण या तुळशी वृंदावनाच्या बाजूला आपण सर्व सुवासिक फुलं, जेणेकरून खाली ते त्यांच्या घराचं देवघर आहे, त्या देवघराला सर्व सुगंधित फुलं मिळावी दररोज, त्या दृष्टीने आपणही, त्यांचंही म्हणणं होतं ना, आपणही त्या दृष्टीने प्रयत्न केला. तर आपण इथं त्यांना कापूर तुळस दिलेली आहे. त्याच्यानंतर गुलाब लावलाय, सोनचाफा दिलाय, मोगरा बसवलाय. पाणी मारायचं काम चालू आहे राहुल. गुलाब आहे, अनंत दिलाय, सुवासिक फुलं अनंताचे. त्याचबरोबर इथे मधुमालतीची लागवड केलेली आहे. परत एक सोनचाफा आहे. त्या कोपऱ्यामध्ये आपण बघू शकता पारिजातक आहे, रातराणी दिलेली आहे, कामिनी आहे. पुढच्या बाजूला साहेबांचे म्हणणं होतं निशिगंध असावे थोडं फुलाला, देवाला निशिगंध, गुलाब, पारिजातक असं विविधतेने हे गुरुछाया बंगला आपण सजवला आहे, नटवला आहे आपल्या झाडांनी. तरी आपण आता सरांना विचारूया की त्यांना आपलं काम कसं वाटलंय. नमस्कार मित्रांनो, ऍक्च्युली हे जे जगताप नर्सरी, विशेषतः कुलदीप पवार यांचं जे झाडांविषयी जे ज्ञान आहे ते पण चांगलं आहे, त्यांचं प्रोफेशनलिझम चांगलं आहे, वर्कमॅनशिप चांगली आहे, आणि त्यांचे जे कामगार आहेत त्यांचं पण थोडक्यात आपण ज्याला म्हणतो ना, राईट मॅन इन राईट प्लेस, आणि पीपल आर व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.